ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 19 जूनच्या भागाची सुरुवात सायली आणि अर्जुन पासून होते, ज्यामध्ये ते दोघेही सापडलेला दागिन्याचा तुकडा नेमका कोणत्या ज्वेलर्स कडून बनवलेला असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, ज्यामध्ये त्यांना तो दागिना चांदेकर ज्वेलर्स कडून बनवून घेतला आहे याची माहिती मिळते। त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळी चांदेकर ज्वेलर्स कडे म्हणजेच कोल्हापूरला जाण्याचं ठरवतात। तर एकीकडे महिपत आणि नागराज दोघेही अर्जुनला धडा कसा शिकवायचा यावर बोलत असतात आणि दुसरीकडे प्रियाच्या खोट्या वागणुकीमुळे रविराज मात्र खूप दुखावलेला असतो, ज्यामुळे प्रतिमा त्याची समजूत घालत असते। त्यानंतर रविराज प्रियाला फोन करतो आणि तिला उद्या घरी भेटायला ये असं म्हणतो। हे ऐकून प्रिया मात्र खूप घाबरते, तर कल्पना देखील प्रियाच्या वागणुकीमुळे खूपच अस्वस्थ असते, ज्यामुळे प्रताप तिला समजावतो, पण कल्पना मात्र ऐकायला तयार नसते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कला सायलीला फोन करते आणि लवकरच ऑफिसला पोहोचा असं म्हणते। त्यानंतर ते दोघेही कोल्हापूरला जाण्यासाठी निघतात। त्यानंतर रविराज प्रियाला जाब विचारतो आणि ती नेमकं काय खोटं बोलली असं तिला विचारतो, पण प्रिया पुन्हा खोटं नाटक करते। मात्र रविराज आणि प्रतिमा तिचे न ऐकता तिला समजावतात। त्यानंतर अर्जुन आणि सायली कोल्हापूरला चांदेकर ज्वेलर्स कडे पोहोचतात आणि त्या दागिन्याच्या तुकड्यावर चांदेकर ज्वेलर्सचा हॉलमार्क असल्यामुळे तो तुकडा नक्की कोणी खरेदी केला आहे याची माहिती अर्जुन अद्वैत कडून मागतो। तर उद्याच्या भागात तो दागिना कोणी विकत घेतला होता याची माहिती अर्जुनला मिळेल का हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।